जय मित्रांनो, बघा आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये आपल्याला जो आहे हा अकबर अभ्यासाचा आहे. तर बघा, इतिहासकारांच्या मते अकबर हा एक उत्तम शासक आहे. तो उत्तम शासक असूही शकतो, कारण की जेव्हा आपण कुठलाही उत्तम शासक बघतो त्याचा कार्यकाळ हा जवळपास 50 ते 60 वर्ष किंवा इकडे आपण 40 सुद्धा करू शकतो. 40 ते 60 वर्षाचा कार्यकाळ जर कोणी सत्तेवरती राहत असेल तर त्याच्याकडे आपल्याला म्हणता येईल की एक उत्तम अशी संधी असते की तो त्याच्या राज्यामध्ये आर्थिक स्थिती, सैन्य स्थिती, सांस्कृतिक स्थिती व सामाजिक स्थिती जी आहे ही चांगल्या प्रकारे प्रस्थापित करू शकतो. तर त्यामुळे जर बघायचं झालं तर जो अकबरचा कार्यकाळ आहे हा जवळपास 49 ते 50 वर्ष आहे. हा कार्यकाळ हा अकबरने जो आहे हा व्यवस्थितरित्या आपल्याला म्हणता येईल व्यवस्थितरित्या त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये सर्व ही नियोजने लावली, सैन्य मजबूत बनवलं, आर्थिक स्थिती सुधारवली व धार्मिक सहिष्णुता दाखवून त्याने त्याचे राज्य सांस्कृतिकरित्या सुद्धा बळकट बनवले. तर बघा, अकबर जो आहे हा आपल्याला अभ्यासाचा आहे. अकबर त्याचे पूर्ण नाव जलालुद्दीन मोहम्मद अकबर. तर बघा, त्याचे पूर्ण नाव हे आपल्याला बऱ्याचशा एक्झाम मध्ये विचारलेले बघायला मिळतं. त्याचे पूर्ण नाव आहे जलालुद्दीन अकबर. जन्म 1542 आणि याचा जो कार्यकाळ आहे हा 1556 ते 1605. तर बघा, याचा जन्म जो आहे हा हुमायून ज्यावेळेस शेरशाह सुरीच्या आक्रमणामुळे दिल्लीची गादी सोडून पळून जातो त्यावेळेस झालेला आहे. हे आपल्याला याचं जन्मवर्ष बघून लक्षात येतं. तर बघायचं झालं तर त्याचा जन्म एका राजपूत राजाकडे झालेला असल्यामुळे हा हा राजपुतांविषयक याचे धोरण जे आहे ते खूप सहिष्णू होते, हे आपल्याला बघायला मिळतं. तसंच बघायचं झालं तर इतिहासकारांच्या मते अकबर हा एक उत्तम शासक आहे आणि त्याच्या कार्यकाळामध्ये झालेली सर्वात मुख्य लढाई म्हणजे पानिपतचे द्वितीय युद्ध हे आपल्याला बघायचे आहे. तर बघा, याचा जो अंगरक्षक होता तो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. याचा अंगरक्षक होता बैरम खान. बघा, त्याच्या कारकिर्दीमध्ये झालेली सर्वात पहिली लढाई पानिपतचे दुसरे युद्ध. त्या युद्धामध्ये बाबर अकबर विरुद्ध हेमू. तर बघा, या युद्धामध्ये अकबर विरुद्ध हेमू हे दोन सत्ता ज्या आहेत ह्या एका आपल्याला म्हणता येईल पानिपत येथे आमोरासमोर आले. जी सत्ता त्याच्या
आबांनी प्रस्थापित केलेली होती ती सत्ता याच्या हातून जाणार की नाही हे या लढाईने निश्चित होणार होते. तसंच बघायचं झालं तर अकबरचे वय या लढाईच्या वेळेस हे 14 वर्ष, जवळपास 13 ते 14 वर्ष याचे वय. आणि 13 ते 14 वर्षाचा असताना बघायचं झालं तर 13-14 वर्षाचा मुलगा जो आहे हे आपण बघायला गेलो तर तलवारही नीट प्रकारे पकडू शकत नाही, तरीही हा युद्धामध्ये आहे. तर बघा या युद्धामध्ये जो आहे पानिपतच्या सेकंड बॅटल मध्ये आपल्याला बघायला मिळेल सर्वात उत्तम व्यक्ती जो आहे हा बैराम खान हा आहे. हा मुघलांच्या सेनाचे नेतृत्व करत होता. बघायला झालं तर अकबरला त्यावेळेस युद्ध कसं असतं काय असतं याच्याबद्दल काहीही माहीत नव्हते, कारण की हा 14 वर्षाचाच होता. 14 वर्षाचा मुलगा याला काय समजणार. हे सर्व लढाई जी आहे ते बैरम खानच्या आदेशावरून व बैरम खानच्या सांगण्यावरून लढली गेली व त्या लढाईमध्ये मुघलांचा विजय झाला व अकबरची सत्ता ही कायम राहिली, किंवा त्याच्या आबाने प्रस्थापित केलेली सत्ता, बाबरने प्रस्थापित केलेली सत्ता जी आहे हे टिकली. तर बघा ही लढाई जी आहे ते 1556 ला झाली. तर बघा दुसरी लढाई जी संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेली लढाई म्हणजेच आपल्याला बघायला मिळेल हल्दी घाटीची लढाई. हल्दी घाटीची लढाई तर बघा अकबरने संपूर्ण भारतामध्ये खूप सारे प्रदेश काबीज केले. त्याच्यामध्ये मालवा असेल, गुजरात असेल, किंवा आपल्याला म्हणता येईल बंगाल असेल. बट तो एक प्रदेश असा होता की तो त्याच्या पूर्ण कार्यकाळापर्यंत तो काबीज करू शकला नाही, तो म्हणजे राजस्थान. आणि राजस्थानमध्ये तशी तिथली मेवाड. बघायचं झालं तर मेवाडचे शासक राणा प्रताप म्हणजेच महाराणा प्रताप. जर बघायचं झालं तर महाराणा प्रताप हे जे आहेत हे उत्तम व्यक्ती. बघा एका विरुद्ध अकबर, एका बाजूला अकबर विरुद्ध महाराणा प्रताप. तर बघा या लढाईमध्ये काय झालं, तर या लढाईमध्ये आपल्याला बघायला मिळेल की अकबर कडून जो सेनापती गेलेला होता तो म्हणजे राजा मानसिंग. तर बघायचं झालं तर राजा मानसिंग हा डोंडरमल यांचा मुलगा. डोंडरमल कोण, तर डोंडरमल हे अकबरच्या दरबारातील एक आपल्याला मंत्री म्हणता येतील. हे अकबरच्या दरबारातील एक मंत्री हा त्यांचा मुलगा राजा मानसिंग. तर बघायचं झालं तर डोंडरमल सुद्धा एक विशाल बुद्धिमत्व असलेले नेतृत्व व्यक्ती होते. तर बघायचं झालं तर डोंडरमल व मानसिंग यांनी ज्यावेळेस महाराणा प्रताप सत्तेवरती आले त्यावेळेस महाराणा प्रताप यांना महाराणा प्रताप यांना प्रस्ताव घेऊन गेलेले होते. सर्वात प्रथम मानसिंग गेला. हा मानसिंग गेला असता काय झालं, तर बघा हा मानसिंग गेला आणि त्यावेळेस राजपुतांमध्ये एक परंपरा होती की राजाला राजा भेटणार व राजकुमाराला राजकुमार भेटणार. तर ज्या वेळेस हा मानसिंग तिथे पोहोचला, हा डोडरमल यांचा मुलगा, तर डोडरमल झाले राजा व हा झाला राजकुमार. तसेच महाराणा प्रतापचा मुलगा अमरसिंग याला जाऊन भेटतो. व जसे व्यक्तिमत्व महाराणा प्रताप यांचे
तसेच व्यक्तिमत्व अमरसिंग यांनी सुद्धा त्यांना क्लिअरली सांगितलं की आम्ही मुघलांची शरणागती पत्करणार नाही. हे सांगितलं असता व हे वापस गेले. त्यानंतर डोडरमल आले. डोडरमलला सुद्धा तेच सांगितलं व अजून 3-4 जण येऊन गेले, त्यांना सुद्धा तेच सांगितलं. व तदनंतर झालेली सर्वात प्रथम लढाई म्हणजे हल्दीघाटीची लढाई. तर बघा, हल्दीघाटीची लढाई राजा मानसिंग विरुद्ध महाराणा प्रताप. तसंच बघायचं झालं तर यांच्याकडे खूप मोठं सैन्य व महाराणा प्रतापांकडे यांच्यापेक्षा कमी सैन्य. तर बघायचं झालं तर घाटी म्हणजे काय, तर जर असा पहाड असेल आणि हा एक पहाड असेल, तर यांच्यामधून जो छोटासा रस्ता जात आहे तो रस्ता म्हणजे घाटी. महाराणा प्रताप यांनी या घाटीत ही लढाई लढली व ही लढाई महाराणा प्रताप जिंकले. अकबरचा पराभव झाला. तदनंतर अकबरने त्याचे खूप सारे सेनापती इथं पाठवले. एक वेळेस तो स्वतःही चालून आला, बट तो हा प्रदेश जिंकू शकला नाही. कारण की जर बघायचं झालं तर काय होतं, महाराणा प्रताप यांना जो बाकीचे राजपूत राजा होते यांचा जो मिळालेला पाठिंबा होता हा खूप मोठ्या प्रचंड प्रमाणावरती होता व सर्व एका जुटीने लढाले या लढाईमध्ये. या लढाईनंतर महाराणा प्रताप यांना कळालं की जर मुघलांपासून जिंकायचं असेल तर मुघलांची सेना जी आहे ही आपल्याला वेगवेगळी करावी लागेल. त्यासाठी सर्व राजपूत राजा मिळून त्यांनी ठरवलं की अलग अलग ठिकाणी जे आहे ते मुघलांची सैन्य जी आहे हे अडकून ठेवायची. त्या सर्वांनी मुघलांची सेना अशी गुंतवून ठेवली की अकबरचा मृत्यू झाला, पण राजस्थान हा प्रदेश मुघल कधीच काबीज करू शकले नाही. तर बघा, हे झाली दुसरी लढाई. आणि या लढाईचं जर वर्ष लक्षात ठेवायचं झालं तर ही लढाई आपल्याला बघायला मिळेल 1776. तर बघायला झालं तर तशाच प्रकारे अकबर त्याने सुरू केलेला धर्म म्हणजे दिनी इलाही. दिनी इलाही बद्दल सांगायचं झालं तर दिनी इलाही आणि दिनी दिनी इलाही चालू करण्यामागचा हेतू काय, तर बघायचं झालं तर याचा जो झुकाव होता हा राजपूत राजांकडे होता. याने जजिया कर सुद्धा रद्द केलेला होता. त्यामुळे जे आहे हे जे मुघलांमध्ये सर्वात वरच्या पदावरती असतात ते म्हणजे आपल्याला म्हणता येईल खलिफा किंवा त्यांचे कुठल्याही प्रकारचे जे हे असतील जे धार्मिक बाबींवरती जास्त मान्यता देतात ते याच्यापासून त्यावेळेस अकबर पासून हे जे आहे ते खूप नाराज होते. कारण की याने दिलेले हिंदूंना किंवा राजपूतांना जो याने दिलेला दरबारात मान होता तो, व तसंच बघायचं झालं तर याचा जन्म जो आहे हा एका राजपूत राजाकडे झालेला असल्यामुळे सुद्धा याचा झुकाव जो आहे हा राजपूतांकडे जास्त असू शकतो. तसंच बघायचं झालं तर याच्या नवरत्नांमध्ये आपल्याला जिथं अबू फजल आहेत तिथंच आपल्याला बिरबल सुद्धा बघायला मिळेल, तानसेन सुद्धा बघायला मिळेल, खुसरो सुद्धा बघायला मिळतील. तर अशा प्रकारे जे आहे याच्या दरबारामध्ये जे आहे व्हरायटी ऑफ पीपल्स होती किंवा आपल्याला म्हणता येईल अलग अलग धर्माचे लोक जे आहेत ते याच्या दरबारामध्ये होते. तर त्यांनी जे आहे सर्व धर्मांच्या जे आपल्याला म्हणता येईल धर्मगुरू असतील किंवा त्या धर्मामध्ये जास्त माहिती ठेवणारे लोक असतील त्यांना बोलवलं व सर्व धर्मातले जे आहेत त्या चांगल्या चांगल्या बाबी त्यांनी त्यांच्याकडून घेतल्या व त्या सर्व बाबी एकत्रित करून याने जो आहे हा दिनी इलाही त्या धर्माची सुरुवात केली. तर बघा, तसंच बघायचं झालं तर अकबर याच्या जीवनावरती लिहिलेली आत्मकथा म्हणजे फिजुकी अकबरी, जिला आपण अकबरनामा असे सुद्धा म्हणतो, ही कोणी लिहिली होती? ही अबू फजल यांनी लिहिलेली होती. अबू फजल कोण होते? तर अकबरच्या दरबारातील एक लेखक होते. तर बघायचं झालं तर
अकबरने का नाही लिहिली, तर अकबर हा एक आपल्याला म्हणता येईल अशिक्षित होता. तेव्हा त्याला लिहिता वाचता येत नव्हते, त्यामुळे याने लिहिलेली नव्हती. तशाच प्रकारे याच्या कारकिर्दीमध्ये याने खूप साऱ्या लढाया लढल्या, खूप साऱ्या लढाया जिंकल्या. त्याच्याच याने जिंकलेल्या लढायांच्याच उद्देशामध्ये त्याने एक दरवाजा सुद्धा उभा केलेला होता, तो म्हणजे बुलंद दरवाजा. त्याने एक नवीन शहराची स्थापना सुद्धा केली. तो काही वेळ राजधानी हलवली व तदनंतर याने वापस राजधानी दिल्ली येथे आणली. तर बघा, हा झाला अकबर. यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला मुघल सत्तेतील आलेले बाकीचे शासक बघायचे आहेत. तर तसंच बघायचं झालं तर आपण हे शासक एवढे डिटेल का बघत आहे, मी तुम्हाला या शासकांबद्दल डिटेल का सांगत आहे, तर बघा की जे आपल्याला बघायला मिळेल औरंगजेब आहे, औरंगजेब पर्यंत आपण जे आहे स्ट्रॉंग मुघल किंवा प्रमुख मुघल जे आहेत ते ग्राह्य धरतो. तदनंतर आलेले मुघल जे आहेत ते विकर मुघल्स होते. त्यांची प्रशासनावरती जी पकड आहे किंवा सैन्यावरती पकड आहे ही चांगली नव्हती. त्यामुळे आपण त्यांचा अभ्यास जो आहे फास्टमध्ये करतो व एक्झाम मध्येही त्यांच्याबद्दल कमी विचारलं जातं. पण ज्यावेळेस तुम्ही औरंगजेब पर्यंत बघता त्यावेळेस आपल्याला थोडं डिटेल बघायचंच आहे. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.